सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहावं लागेल. जास्त धावपळ केल्यानं तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होईल. यामुळे काही गंभीर आजार तुम्हाला जडू शकतात. त्यामुळे आरोग्याविषयी आज तुम्ही थोडंसं सावध राहा. आज तुम्ही तुमच्या मानसिक समस्या तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींना सांगा, जे तुम्हाला तुमच्या त्या समस्यांचं निराकरण करण्यात मदत करतील. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या लोकांना आज नवनवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ही चांगली होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकता. आज जर तुमच्या सासरच्या लोकांशी काही वाद होत असेल तर तो संपुष्टामध्ये येईल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादानं तुम्हाला एखादी मौल्यवान वस्तू मिळेल, ज्याची तुम्हाला फार दिवसांपासून इच्छा होती. त्यामुळे आजचा दिवस हा तुमच्यासाठी मौल्यवान वस्तू मिळणारा असेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकता. आज जर तुमच्या सासरच्या लोकांशी काही वाद होत असेल तर तो अजून वाढू शकतो. आज तुम्हाला सरकारी क्षेत्रातनं आर्थिक लाभ होण्याची देखील दाट शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज नवीन संधी मिळतील. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी मात्र थोडंसं सावध राहावं लागेल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गोळ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या पालकांकडनं एक चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या आजूबाजूचं वातावरण प्रसन्न राहील. आज जर तुम्ही कुटुंबातील सदस्याच्या लग्नाशी संबंधित कुठलाही निर्णय घेत असाल तर नक्कीच कुटुंबातील सर्व सदस्यांचा सल्ला घ्या, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या निर्णयाबद्दल पश्चाताप करावा लागेल. जर तुम्ही भागीदारीमध्ये एखादा व्यवसाय केला असेल तर त्याचा तुम्हाला भविष्यात चांगला नफा होऊ शकतो. तुम्ही आज संध्याकाळी तुमच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जायचा प्लॅन करू शकता. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. आज तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल. आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडनं मदत न मिळाल्यानं तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये राहाल. मात्र आज तुम्हाला तुमच्या व्यवसायातील काही शत्रूंपासून सावध राहावं लागेल, कारण ते आज तुमचा विश्वासघात करू शकतात. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरी पूजा, हवन, कीर्तन करू शकता. तुम्ही आज तुमच्या व्यवसायामध्ये होणाऱ्या तोट्यामुळे थोडेसे नाराज राहाल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा वेळ चांगला घालवल्यानं तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील. तुमच्या भावंडांसोबत काही जुन्या आठवणींमध्ये तुम्ही रमून जाल, ज्यामुळे तुमचं नातं हे अधिक मजबूत होईल. आज जर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये एखाद्याशी पैशांचा व्यवहार करणार असाल तर या प्रकरणामध्ये तुम्ही सावधगिरी बाळगायला हवी, अन्यथा तुमचे पैसे बुडू शकतात. आज संध्याकाळी तुमच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन तुम्ही करू शकता. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावून तांब्याच्या भांड्यातून महादेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आज केलेल्या कामाचा पुरेपूर लाभ मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये असणारे लोक आज आपल्या पार्टनरला सरप्राईज देऊ शकतात, ज्यामध्ये ते आपल्या जोडीदारासाठी पार्टीचं आयोजन देखील करू शकतात. आज सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोक एखाद्या महिला सहकाऱ्यासोबत अडचणीत आले
तर त्यांचं प्रमोशन थांबू शकतं, त्यामुळे त्यांनी काळजी घ्यावी. आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काही शत्रू ओळखावे लागतील आणि त्यांच्यापासून सावध देखील राहावं लागेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा असेल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी तोंडात साखर ठेवून अगदी गोड बोलण्याची कला आत्मसात करावी लागेल, तरच तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये भरपूर नफा कमावू शकाल. आज जर तुम्हाला तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये कोणी काही बोललं तर गोष्टी मनाला लावून घेऊ नका. तिथल्या तिथे गोष्टी गोड बोलून सोडून द्या. आज तुम्हाला तुमचे पैसे कोणाच्याही प्रभावाखाली गुंतवणं टाळावं लागेल, अन्यथा तुमचे पैसे बुडू शकतात. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. आज तुम्हाला व्यवसायामध्ये दिवसभर लाभाच्या संधी मिळतील, त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल आणि तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल. आज तुमच्या मुलांना चांगले काम करताना पाहून तुम्हाला आनंद होईल. आज संध्याकाळी तुमचं मन एखाद्या चिंतेनं व्याकुळ होईल, मात्र ती चिंता व्यर्थ असेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादी भेटवस्तू आणू शकता, ज्यामुळे तुमच्या दोघांमधील बॉन्ड हा जास्त घट्ट होईल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी तांब्याच्या भांड्यातनं भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रत्येक कामात सकारात्मक परिणाम देणारा राहील. ज्यांना शिक्षणासाठी परदेशी जायचं आहे त्यांच्यासाठी आज एखादी चांगली संधी स्वतःहून चालत येऊ शकते, ज्यामुळे तुमच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. तुमच्या वडिलांना आरोग्याशी संबंधित काही समस्या असल्याने आज त्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढू शकतात, त्यामुळे वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या. आज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये थोडासा बदल करण्याचा विचार कराल, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच फायदा होईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रगतीचा राहील. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील काही सदस्यांसह धार्मिक कार्यक्रमामध्ये जाण्याचा विचार करू शकता. आज खाजगी नोकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना आळशी सहकारी आणि जास्त बोलणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवावं लागेल, तरच त्यांना फायदा होईल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल, कारण तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला सहज परत मिळतील. तुमची काही कामं वेळेत पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला थोडीशी काळजी मात्र वाटू शकते. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंद, सुख आणि समृद्धीनं भरलेला असेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल आणि त्यामुळे तुमचे शत्रू देखील आज मित्र बनताना दिसतील. मात्र तुम्ही त्यांच्या गोड बोलण्याला भूलू नका. नोकरीतील शत्रूंची 4 हात लांब राहा. आज तुम्ही तुमच्या भावा बहिणींसोबत कुटुंबातील एखाद्या शुभ कार्याच्या तयारीसाठी मेहनत कराल. प्रेमसंबंधांमध्ये असणाऱ्या लोकांनी अद्याप त्यांच्या जोडीदाराची त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून दिली नसेल, तर ते आज त्यांची ओळख करून देऊ शकतात. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल थोडीशी काळजी वाटेल. कामाच्या ठिकाणी तुमच्याकडनं आज काही चुका होऊ शकतात, त्यामुळे वरिष्ठांच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. या प्रकरणामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीचा सल्ला घेऊन चिंतेतून बाहेर पडावं लागेल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या पालकांशी काही महत्त्वाच्या विषयावरती चर्चा कराल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या भावंडांची देखील गरज लागेल. तुमच्या घरामध्ये विवाहोत्सुक व्यक्तीच्या लग्नाची चर्चा होऊ शकते. आज नशीब
77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आज राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.